छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात आज एसटी आरक्षण बचाव करण्यासाठी आदिवासी समाजाचा उलगुलान जन आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला। आदिवासी समाजामध्ये कोणत्याही जातीला सामील करण्यात येऊ नये या प्रमुख मागणीसाठी हा आरक्षण बचाव उलगुलान मोर्चा काढण्यात आला होता। यामध्ये अनेक संघटना एकत्रितपणे सहभागी झाल्या होत्या। या मोर्चाची सुरुवात महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून आणि पुष्पहार अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथून करण्यात आली। हा भव्य मोर्चा रॅली काढून सोयगाव तहसीलवरती वळवण्यात आला आणि मोर्चाचे रूपांतर तहसील समोर सभेत झाले। यावेळी बोलताना आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठामपणे सांगितले की एसटी प्रवर्गाचे आरक्षण हे आमच्या आदिवासी समाजाचे हक्काचे आरक्षण आहे। मात्र बंजारा, धनगर, वंजारी समाज आणि इतर काही समाज एसटी आरक्षणाची मागणी करत आहेत, परंतु आम्ही आमच्या हक्काच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणात त्यांना घुसखोरी करू देणार नाही, हीच त्यांची मुख्य मागणी होती। तसेच या समाजांना आरक्षणासंदर्भात पाठिंबा देणाऱ्या आमदार, खासदार, मंत्र्यावरती रोखठोकपणे कडाडून टीका करत या सभेमध्ये त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला। मोर्चात आदिवासी बांधव आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने एकवटले होते। भाषणे संपल्यानंतर निवेदन देताना आदिवासी समाजाची मागणी होती की निवेदन सोयगावच्या तहसीलदार मनीषा मेणे यांनीच स्वीकारावे। मात्र मनीषा मेणे या कार्यालयात नसल्यामुळे आंदोलकांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि जोपर्यंत तहसीलदार मनीषा मेणे येत नाहीत तोपर्यंत निवेदन देणार नाही अशी ठाम भूमिका घेत संपूर्ण आदिवासी समाजाने तहसील समोर घोषणाबाजी करत ठिय्या मांडून बसले होते। अखेर तहसीलदार मनीषा मेणे या सावळदबारा येथील उपोषणस्थळी असल्याचं कळाल्यावर निवेदन हे नायब तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले। तहसीलला संपूर्ण आदिवासी समाजाच्या वतीने जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे। या मोर्चाची मूळ मागणी आहे की राज्यामध्ये धनगर समाज आणि वंजारी समाज हा एसटीचं आरक्षण मागू इच्छितो, परंतु याच्या मागे जर आपण बघितलं तर जातीयमध्ये तेढ निर्माण करण्याचं काही राजकीय पक्ष हे काम करत आहे। त्यांना पाठबळ देण्यासाठी काही राज्यातीलच सत्ताधारी पक्षाचे आमदार, खासदार त्यांना सपोर्ट करत आहेत। त्यांच्या विरोधात आम्ही आज मोर्चा करीत आहोत। याच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर कायद्याच्या दृष्टीने असो किंवा भारतीय संविधानाच्या चौकटीत बसून जर आरक्षण मिळत असेल तर देण्यास काही हरकत नाहीये, परंतु ते मिळतच नाहीये तरी सुद्धा आपण मागणी करत आहात, ही अत्यंत चुकीची मागणी आहे। याबाबत आमचा जन आक्रोश मोर्चा आज सोयगावला आहे। आपल्या मतदारसंघातील टक्केवारीनुसार बंजारा समाजाचं टक्केवारीनुसार आरक्षण देण्याचं काम सुरू केलं आहे आणि प्रत्येक आमदारांना आपल्या आपल्या वतीनं आरक्षण समाजाच्या वतीनं सरकारला निवेदन दिलं आहे की बंजारा समाजाला आरक्षण द्यायचं आदिवासीच्या कोट्यामधून। परंतु मी असं सरकारला सांगू इच्छितो की 11% आरक्षण विभक्त भटक्या जमातीला दिलेलं आहे। त्यामुळे आम्हाला आदिवासी जमातीला 48 जाती असून त्या जमातीमध्ये फक्त 60% आरक्षण आहे आणि त्या 60% मधून जर ते आमच्यामधून आरक्षण हिसकून घेण्याचा प्रयत्न करत असतील तर आमच्या आदिवासी बांधवांच्या काय पदरात पडेल। त्यासाठी हे जे सरकार आहे हे आमच्या सरकार आदिवासींच्या विरोधात असून त्यांना धडा शिकवण्यासाठी आज आम्ही हा मोर्चा धनगर समाज व बंजारा समाज आमच्या अनुसूचित जमातीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे। कदाचित आम्ही हे मान्य करणार नाही आणि हायकोर्टाने सुद्धा मागच्या वर्षाला आदेश दिला आहे तर धनगर समाजाला आरक्षण या सूचीमध्ये नाही तरी हे मागण्याचा प्रयत्न करत आहे आणि गावोगावी भांडण लावण्याचे प्रयत्न करत आहे। कदाचित आदिवासी समाज हे सहन करणार नाही। मी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की हे भांडणी लावण्याचे काम बंद करा, अन्यथा तुमची गाठ आदिवासी बांधवाशी आहे। आम्ही रेल रोको आंदोलन करणार पुढे। आज आमचा जो उलगुलान जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी आहे सोयगाव मध्ये, तर हा मोर्चा धनगर आणि बंजारा यांना हे सरकार जे गाजर दाखवण्याचं काम करत आहे तर त्याच्या विरोधामध्ये आमचा मोर्चा आहे। कारण बाबासाहेबांना जे घटनेमध्ये लिहून ठेवलेलं आहे 45 कॅटेगरीला ज्या सवलती आहे त्या 45 कॅटेगरीमध्ये हे धनगर समाज असेल, बंजारा समाज असेल, हे अजिबात यांचं घुसखोरी होऊ शकत नाही। बाबासाहेबांच्या घटनेमध्ये हे तरतूद नाहीये, परंतु हे जे सरकार आहे, हे जे जातीवादी सरकार आहे, हे आमच्या आदिवासींच्या विरोधामध्ये हे सरकार आहे आणि ते कुठेतरी त्यांना गाजर दाखवून दोन्ही समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे। हे भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे। आम्ही दोघांच्या एक सलोख्याने आम्ही राहतो। धनगर समाज असेल, बंजारा समाज असेल किंवा तडवी भिल्ल समाज असेल, आदिवासी 45 कॅटेगरीचा समाज असेल, परंतु हे सरकार या दोघांमध्ये भांडण लावून ते आमच्यावर ट्रोल करतात, आम्ही त्यांच्यावर ट्रोल करतो। हे
हे जे सरकार आहे हे सरकार हे भांडण लावण्याचा प्रयत्न यांनी करू नये, अन्यथा आम्ही या सरकारला ह्या मोर्चाच्या माध्यमातून एक चेतावणी देतो का याच्यापेक्षा हजारोनं लाखोच्या संख्येमध्ये मंत्रालयामध्ये मोर्चा जाणार आहे आमचा, आणि याच्यानंतर ह्या सरकारने आमच्या जर ह्या मोर्चाच्या माध्यमातून काही कोणावर काही आपत्ती आली, कोणाचं काही झालं तर सर्वस्व जबाबदार हे सरकार राहणार आहे. प्रतिनिधी जब्बार तडवी, NTV न्यूज मराठी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर.